यानंतर हिंगोलीमध्ये जाऊया। हेमंत श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत, तिकडे पुढारीचा बूम पोचलाय, तिकडे बघूया। तालुक्यामध्ये रेल्वेच्या संदर्भामध्ये खूप जास्त प्रश्न हे आम्ही खासदार साहेबांकडे यापूर्वी देखील निवेदनाद्वारे कळवलेले आहेत। अद्यापर्यंत ते प्रश्न सुटलेले नाहीत। जसं की रेल्वेच्या संदर्भानं दुसरं प्लॅटफॉर्म होणं गरजेचं आहे। अनेक रेल्वे गाड्यांना या ठिकाणी थांबे नाही आणि जे रेल्वेचे पुलांचं काम झालेलं आहे त्या पुलाच्या माध्यमातून जे मार्ग तयार केलेले आहेत ते पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये 100% बंद राहतात, त्यामध्ये पाणी साचून राहतं। हे देखील प्रश्न त्यांनी त्यांच्या माध्यमातून मांडणं गरजेचं आहे। हिंगोली जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न आहे। आमच्या नदीला पाणी असून तुम्ही अडवू शकत ना। पाण्याची तुम्हाला व्यवस्था आहे, अडवण्याची, तळ करण्याची, काही बंधारे करण्याची, ही व्यवस्था सरकार आम्हाला काही देईन। 2 नद्या असून देऊळगाव जहागिरी ते मी राहणारा माणूस, 2 नद्या आहेत आमच्या। जवळा पळशी एक नदी आहे, हिंगोली इकडे शेनगावची एक नदी आहे। तुम्ही अजून त्याचा नदीचा कोणताच प्रयत्न केला नाही, कोणता आडवा नाही, बंधारा नाही, आम्हाला काहीच नाही। आमचे गहू वाळायलेत, आम्ही बोर पाडू परेशान आहे, पाणी नाही, आम्हाला काही नाही। तर ते सरकारनं करायला पाहिजे, व्यवस्था असून काहीच नाही। आमचं पाणी इकडचं येलदरीचं पाणी तुम्ही नांदेडला नेलं, इकडचं आमच्या इकडचं पाणी नांदेडला दिलं, तुम्ही मात्र आम्हाला काहीच नाही।